पहाटे 4ला अलार्म वाजला आणि मी उठले ती डायरेक्ट आंघोळ करून किचनमध्ये कामाला लागले बरं का. कारण मला गावाकडे शेंगदाण्याची चटणी बनवून द्यायची होती. माझ्या हातची आहुला आणि ननंदबाईला खूप आवडते. आणि त्यानंतर मला खोबरी चटणी बनवायची होती. परत इडली बनवायची होती डब्यासाठी. परत समर्थ उठला, आमच्या दोघांच्या आंघोळ्या झाल्या होत्या. समर्थही उठला, पप्पासोबत थोडा वेळ खेळला. मग माझं पूर्ण इथं नाश्त्यासाठी सगळी तयारी झाली होती. आणि सम्राटला आहोने उठवला आणि त्याला गाडीवरती एक राऊंड मारून आला. कारण पप्पा निघून गेले ना, तो सारखा पप्पा पप्पा करत असतो. लय पप्पाचं लाडाचं कुकडं येते आणि पप्पाला त्याच्याशिवाय आणि त्याला पप्पाशिवाय करमत नाही. आहोनलाही गावाकडे मी नाश्ता खाऊ घालून सोबत बांधून दिलं ननंदबाईंना आणि त्यांना गेल्या गेल्या दोघंजण खावा असं सांगून चटणी दिली बनवून. आणि त्यानंतर ना आहोची चावी हरवली. चावी पूर्ण घर अस्तव्यस्त करून गेले. ते सोफा ते वडला आणि म्हणलं आता काढलायच तर चला साफसफाई करूया. आणि बोरणांच्या वेळेस जे आम्ही पतंग लावले होते घरी बनवून कलरफुल नागडोळे त्याला, तर ते पतंग आता कसं जानेवारीमध्ये लावलेलं, आता म्हणलं जास्त दिवस झाले आणि थोडे वारं लय सुटल्यामुळे ना पडत आहेत, तर चला म्हणलं काढूया. आणि पूर्ण हॉल स्वच्छ केला. सोबतच भांडे घासायला घेतला. आणि पप्पाने रात्री ना आंबे आणले होते, ते समर्थला खायचे होते. आळ्या पडलेत तरीही त्यातले चांगले चांगले बघून दिले. आणि असा होता आजचा मॉर्निंग मिनी ब्लॉग. थँक्यू फॉर वॉचिंग.